जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अनेक दिवसापासून ज्या दिवसापासून मी फॉर्म भरलेला आहे अपक्ष म्हणून, त्या दिवसापासून माझ्या कार्यकर्त्यांवरती दबाव तंत्र सुरू केलेलं आहे। आज अनेक लोकांना आमच्या नोटिसा काढलेल्या आहेत। त्यांना घराबाहेर निघण्यासाठी घराबाहेर निघले तर आम्ही तुम्हाला अटक करू अशा पद्धतीच्या नोटीस दिलेल्या। आता ही एक नोटीस शेनू जाधव यांना दिलेली आहे। ह्याच्यामध्ये जवळजवळ त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल त्यामध्ये 1200 आरोप आहेत। त्यामध्ये भाजपाचे आहेत, राष्ट्रवादीचे, सगळ्या पक्षाचे आहेत। पण माझं काम करत असल्यामुळे त्यांनी ही नोटीस दिली। 2 दिवस तडीपार करण्याची नोटीस दिलेली आहे। ते माझ्यावरती जो गोळीबार झाला त्याच्यामध्ये ते फिर्यादी आहेत, त्यांना प्रोटेक्शन आहे, पोलीस प्रोटेक्शन असताना सुद्धा अशा पद्धतीचं घाणेरडं राजकारण हे भाजपा करत आहे। आपल्याला सांगतो की ज्या इथल्या स्थानिक उमेदवार आहेत, ज्या भाजपाच्या उमेदवार आहेत, सुलभा गणपत गायकवाड, त्यांच्यासोबत फरार आरोपी आहेत सौरभ सिंग, दुसरा तडीपार राठोड म्हणून तडीपार आहे, तो त्यांच्यासोबत प्रचारात उभा आहे। म्हणजे एवढ्या खालच्या थरावरती जाऊन राजकारण केलेलं आहे। आम्ही याचा निषेध करतो। मी पोलिसांना आवाहन करतो की आपण अटक करा। ही कल्याणपुरीची जनता घरात गप्प बसणार नाही आहे। आम्ही या ठिकाणी आवाहन करतो की हे जे षडयंत्र चालू आहेत, आमच्या लोकांना त्रास द्यायचं काम चालू आहे, ह्याचा जबाब मतपेटीतून तुम्हाला दिसेल। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।